तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भाव पडल्याने आता कर्जफेडीची चिंता, खरीपातील स्थिती, शेतकरी आणि बँकांसमोर समांतर आव्हान। अमरावतीत फुलकोबीचे दर दबावात, होलसेलचे दर आले 8 रुपये प्रति किलोवर, वातावरण बदलाचा फटका। मागेल त्याला विहीर नावापुरती, दलाल सक्रिय, मंजुरीसाठी शेतकऱ्यांची ससे होलपट। तुरीचे दर 2000 घसरले, खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक, तूर उत्पादनाला फटका। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी, बोलाचाच भात अन बोलाचीच कडी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। वर्धा जिल्ह्यात पशुगणनेचे काम 36.12% पूर्ण, सर्वेक्षणात आर्वी तालुका अव्वल, टॅबने नव्हे तर ॲपने होते गणना। बारदान नसल्याने 5 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात सोयाबीन खरेदी थांबली, विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रांवर गाड्यांच्या रांगा। हिवाळ्यात बाजरीची मागणी वाढली पण भाव तेजीत, नवीन गहू बाजारात येण्यास वेळ असल्यामुळे गव्हाचे दर वाढले। लाभार्थी गॅस सिलेंडर अनुदानाच्या प्रतीक्षेत, महायुती सरकारने वचनपूर्ती करावी। CCI कडून कापूस दरात प्रतिखंडी 500 रुपये कपात, अकोल्यात लांब धाग्याच्या कापसाकरता 53,600 रुपये दर। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर CCIने देखील कापसाच्या विक्रीसाठी प्रतिखंडी दरात 500 रुपयांची कपात केली। त्यानुसार अहमदाबादमध्ये मध्यम लांबीच्या कापसाकरता 51,600 तर अकोल्यामध्ये लांब धाग्याकरता 53,600 रुपयांचा दर आकारला गेला। धानाचा भाव 2700 रुपयांवर स्थिरावला, शेतकरी चिंतेत, साठवणुकीवर भर, उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण। पुणे जिल्ह्यात टोमॅटो, कोबी, शेवग्याचे भाव उतरले, परराज्यातून 900 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक, सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर। मेथीचे लाडू महागणार, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गोडंबी, खारीक, खोबरे दुपटीने वाढले, लाडूच्या बजेटमध्ये 1,500ची वाढ होण्याची शक्यता। अतिवृष्टीची मदत शासनाने मागितली परत, शेतकऱ्यांकडून होणार 3 कोटींपेक्षा जास्तीची वसुली। सन 2022 मध्ये अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात 2023 मध्ये जमा झाली। नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयात नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत देण्यात आल्याचे सांगत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून जास्तीची रक्कम परत मागितली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात ज्वारीची 14.24 लाख हेक्टरवर पेरणी, सोलापूर, धाराशिव व अहिल्यानगरला सर्वाधिक क्षेत्र। समृद्धी लगत विदर्भात बनणार 8 स्मार्ट सिटी, हालचालींना आला वेग, आज होणार उच्चस्तरीय बैठक। हळदीला सोन्याची झळाळी, दरात सरासरी तिपटीने वाढ, पावसाअभावी उत्पादन घटल्याने उच्चांकी दर। धान विकले पण शासनाकडे शेतकऱ्यांचे 76.88 कोटी थकले, आर्थिक अडचणी वाढल्या, गडचिरोली जिल्ह्यात 65 केंद्रांवर धानाची आवक। फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या, भंडारातील तरुणाचं अनोखं आंदोलन। सोने चांदी खरेदीदारांना वर्षभरात 25% फायदा, ऑक्टोबर महिन्यात मिळाला मागील 50 वर्षातील विक्रमी भाव। छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राची पॉवरफुल कामगिरी, केंद्राकडून मिळाली 260 कोटी 91 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम। अवकाळीचं संकट टळलं, आता वाशिम जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका, पारा 14 अंशापर्यंत घसरणार, वातावरणात होतोय बदल। बळीराजा संकटात, हिवाळ्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका, 2600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। ॲग्रिस्टॅक प्रकल्प बारगळण्याची शक्यता, कृषी ग्रामविकास महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा विरोध। मध्य प्रदेशमधील 83 बाजार समित्यांमध्ये ई-बाजार व्यवस्था, नव्या वर्षांपासून 41 बाजार समित्यांमध्ये नव्याने प्रणाली लागू करणार। डिजिटल क्रॉप सर्व्हेत पिकाची नोंद करा, अन्यथा शासकीय मदत विसरा, रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांची अनुत्सुकता। नाशिक जिल्ह्यात 23 गावांमध्ये अवेळी पावसाचा फटका, नाशिक जिल्ह्यात 26 ते 29 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने वर्तवला, मात्र शुक्रवारी रोजी जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली।
शिंदखेडा तालुक्यात पिकांच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी, फळबागांचे मोठे नुकसान, तात्काळ मदतीची अपेक्षा। बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत, भुरी, लाल कोळी व पीक बेरीच्या प्रादुर्भावाची शक्यता, द्राक्ष मण्यांवर प्रतिकूल परिणाम। किमान तापमानात चढ उतार, राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिल्यानंतर अवकाळीचे सावट दूर झाले। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली। साखरेच्या दरवाढीची आशा, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा, जानेवारीसाठी 22.50 लाख टनांचा कोटा। 6 महिन्यात मिसिंग लिंक खुला होणार, MIDCची माहिती। मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई पुणे अंतर कमी होण्यासह प्रवासाच्या वेळात बचत होणार। बीड तालुक्यातील CCI केंद्रांवर कापूस खरेदी आजपासून पुन्हा सुरू होणार। जगजितसिंह डल्लेवालांचा उपचारास नकार, शेतकरी आंदोलन तीव्र, आज पंजाब बंदची हाक, 163 रेल्वे रद्द। मलकापूर विभागात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांचे नुकसान, 5 महसूल मंडळात 14 मिलीमीटर पाऊस। अवकाळी व अतिवृष्टीची मदत कधी, नाशिक जिल्ह्यात 3 वर्षात 1.5 लाख शेतकऱ्यांचे 180 कोटींचे नुकसान। सावकारांकडे जमीन गहाण ठेवत नाही, बिगर शेतीवरच 49,000 शेतकऱ्यांनी घेतले कर्ज। सावकारांकडून घेतले 45 कोटींचे कर्ज, सावकारांनी जमीन हडपल्याची एकही तक्रार नाही। 3 नवीन रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण, पुणे अहिल्यानगर, साईनगर शिर्डी पुणतांबा, साईनगर शिर्डी नाशिक मार्गांचा समावेश। राज्यात द्राक्ष बागांचे नेमके क्षेत्र किती, द्राक्ष संघ कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत। कांदा रोपासाठी मारामार, यंदा सोनं होणार की माती, ऊस तोडी अभावी लागवडी खोळंबल्या, तोडीसाठी पैशांची मागणी। अवकाळीग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या, नाशिक जिल्ह्यासाठी छगन भुजबळ यांची मागणी। नाशिक जिल्ह्यात पावसाने द्राक्ष मण्यांना तडे गेले, द्राक्षांना अधिक दर मिळावा यासाठी अनेक शेतकरी आगाप छाटण्या घेत असतात। द्राक्ष बागा पाणी उतरण्याच्या तसेच काढणीच्या अवस्थेत आहेत। मालाची उपलब्धता कमी असल्याने आकर्षक दर होते। दुधाला अनुदान मिळालं, सारं घर आनंदानं नालं, 17 कोटींचे वाटप। नाशिक जिल्ह्यात 3 महिन्यात 17 कोटी वाटप, आता लिटर मागे वाढीव 2 रुपये। शेतकऱ्यांना सन्मान नव्हे तर कर्ज वसुलीच्या नोटिसा, प्रोत्साहन देखील जाहीर करण्यात आले, मात्र अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही। CID कडून वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी, बँक खाती गोठवली, 100 जणांची चौकशी, आरोपींचे हाताचे ठसे जुळले, मोबाईलही जप्त। पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती, खाते वाटपानंतर 18 मंत्र्यांकडून पदाची सूत्रे हाती घेण्यास विलंब। महायुती मंत्रिमंडळाचा विस्तार व खाते वाटप झाले असले तरी 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही। जळीत ऊसाचे बिलातून कपात, टनाला 200 ते 500 रुपये कपातीने शेतकऱ्यांचे नुकसान। साखर कारखानदार टनाला 200 ते 500 रुपयांपर्यंत कपात केली जाते। शेतकऱ्यांची ही लूट थांबवण्यासाठी शेतकरी साखर कारखानदारांकडे कपात थांबवण्याची मागणी करत आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।